फ्लॅटपेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमठ बिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प। कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर 3 BHK 2 मास्टर बेड सह 1100 स्क्वेअर फूट RCC बांधकाम, जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग, मॉड्युलर किचन, सागवान फ्रेम दरवाजा, स्वतंत्र असेसमेंट, सेपरेट वॉटर मोटर, 60% काम पूर्ण, मोजकेच रो हाऊस शिल्लक। साईट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमठ। स्वतंत्र बंगलो, घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल। कॉन्टॅक्ट 9405755599 आणि 8806229999। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा दानोली रस्त्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत अवैधरित्या वाहतूक केली जाणारी गोवा बनावटीची विदेशी दारू जप्त केली आहे। या कारवाईत अंदाजे 10,87,250 किमतीचा मद्यसाठा व 4 चाकी वाहन ताब्यात घेण्यात आले आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तपासणी नाका इन्सुली येथील पथकाने दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 6:45 वाजता ही कारवाई केली। गोवा राज्यातून आंबोलीच्या दिशेने येणाऱ्या संशयित वाहनांची तपासणी सुरू असताना MS09 AN 500 क्रमांकाची स्कोडा कंपनीची 4 चाकी कार तपासणी करता थांबवण्यात आली। तपासणी दरम्यान कारच्या मागील सीटच्या खालील बाजूस आणि डिक्कीमध्ये लपवून ठेवलेल्या विविध ब्रँडच्या विदेशी दारूच्या अवैध 504 सीलबंद बाटल्या आढळून आल्या। या प्रकरणात वाहन चालक प्रवीण ईश्वराज जानवेकर वय 50 राहणे इचलकरंजी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर याला ताब्यात घेण्यात आले आहे। जप्त मद्याची किंमत अंदाजे 2,87,250 तर 4 चाकी वाहनाची किंमत सुमारे 8 लाख असून एकूण मुद्देमाल अंदाजे 10,87,250 किमतीचा आहे। सदर कारवाई महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत करण्यात आली आहे। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख, सह आयुक्त प्रशांत सुर्वे, विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर व अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। कारवाईत दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे, दुय्यम निरीक्षक विवेक कदम, जवान वाहन चालक पुंडलिक शिंदे तसेच जवान दीपक वायदंडे, अभिषेक खत्री, संतोष चौगुले, सागर सूर्यवंशी यांचा सहभाग होता। पुढील तपासणी नाका इन्सुलीचे दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे करत आहेत। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।